लोकप्रतिनिधींनीच कायदा हातात घेण्याची घटना ठाण्यात घडलेली आहे। ठाण्यातल्या कळवा वाघोबानगर परिसरातील अवैध देशी दारूच्या भट्टीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड आणि स्थानिक महिलांनी हल्लाबोल करत तोडफोड केली। मागील अनेक दिवसांपासून या दारूच्या दुकानामुळे स्थानिक महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने या महिलांनी आव्हाड यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या। त्याचं पर्यवसन आज या तोडफोडीत झालं। गोंधळ करणारे कधीच हिरो होत नाहीत, प्रसार माध्यम मात्र अशा लोकांना हिरो बनवतायत अशी टीका देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी केली। चंद्रपूरमध्ये मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। लोकसभेत तेलंगणा मुद्द्यावरून झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। The heroes are who don't allow the disruption. This is the only way we can restore healthy discussion and smooth functioning of the parliament today. My greeting to all the young people, for school students and college students, you will become a great role model from Chandrapur. बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पूर्णा नदीच्या पात्रात साखळी उपोषणाला सुरुवात केली। वेळ पडल्यास नक्षलवादी सुद्धा बनवू असा गंभीर इशारा या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिलाय। आधी पुनर्वसन, मग धरण, तसंच नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनीचा मोबदला द्यावा, प्रकल्पग्रस्तांना तातडीने प्रमाणपत्र वाटप करावं अशा त्यांच्या मागण्या आहेत। औरंगाबादमध्ये आज सर्वपक्षीय दलित कृती समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये दलित संघटनांचे सर्व गट सामील झाले होते। औरंगाबाद पोलीस दलित नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करून दलित संघटनांची गळचेपी करत असल्याचा आरोप कृती समितीचा आहे। भीमशक्ती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अरुण बोर्डे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये घातल्याचा निषेधार्थ हा महामोर्चा काढण्यात आला। क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा गुलमंडी मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर नेण्यात आला।